नमस्कार मंडळी. नाथ संप्रदाय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. मंडळी, आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे तुम्ही केलेला नवस जर तुम्हाला आठवत नसेल किंवा तुमच्या नकळत तुमच्या घरातले इतर कोणी नवस केला असेल पण नक्की काय नवस केला आहे हे माहीत नाही किंवा त्या नवसाची परतफेड कशी करायची याबद्दल माहिती आज आपण घेणार आहोत. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक उपायही देणार आहे, ज्याच्यामुळे तुमचा नवस जरी विसरला असेल किंवा कुठल्या देवाला नवस केला हे जरी तुमच्या लक्षात नसेल तरी ते सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे, ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि मंडळी, या विषयावर एकदम खरी आणि अनुभवलेली माहिती देणारा हा युट्यूबवरील मला वाटतं आपला पहिलाच व्हिडिओ आहे. कारण मी एक दोन व्हिडिओ बघितले पण त्यामध्ये मला योग्य वाटेल अशी तर माहिती भेटली नाही आणि त्या माहितीला कुठलाही आधार नाही किंवा काही नाही. आता मी जो हा उपाय दिलेला आहे त्याचा मी अनुभव घेतलेला आहे, त्याची शक्ती मला माहिती आहे आणि त्याच्यामुळेच मी हा उपाय तुम्हाला देत आहे. आणि मंडळी, मुळात मी नाथ साधक आहे, त्यामुळे तुम्हाला चुकीची माहिती मी कधी दिली नाही आणि यापुढे मी कधी देणार नाही. मी दिलेले उपाय तुम्ही एकदा करत जावा. कसं आहे मंडळी, नवनाथ महाराजांचं नाव मोठं करावं एवढीच फक्त माझी भावना आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. यामागे माझा फक्त एवढा स्वार्थ असतो की जेणेकरून नवनाथांच्या शक्तीची प्रचिती ही तुम्हाला सुद्धा यावी, हाच फक्त माझा यामागे प्रयत्न असतोय. उगाच इतर लोकांसारखं आपल्याला जमत नाही. तुम्हाला तर माहितीच आहे, युट्यूबवर अशी माहिती सांगणारे एक दोन तीन चॅनल आहेत, हे फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ बनवत असतात. काल परवाच मला समजलं ते लोक आता तर त्यांना साधं फोन करायला सुद्धा 200-200 रुपये घ्यायला लागलेत. अशा भिकारचोट लोकांना खरं तर लाज वाटली पाहिजे. म्हणजे माफ करा, माझ्यातून काही शब्द निघून जातात, पण काय करायचं म्हणजे मला सुद्धा संताप झाला या लोकांचा. कारण या लोकांनी आता देवाला सुद्धा सोडलं नाही. त्यांच्या देवाच्या नावाखाली सुद्धा आता हे 200-200 रुपये घ्यायला लागलेत लोकांकडून. आणि या लोकांना खरं तर लाज वाटली पाहिजे. लोक आधीच त्यांच्या मरणाने मरत असतात, आधीच लोक संकटाने त्रासलेले असतात, वैतागलेले असतात आणि कुठेतरी त्यांना मार्ग भेटावा म्हणून ते लोक विश्वास ठेवून आशेने तुमच्याकडे येत असतात. आणि 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायला तुम्ही 200 रुपये घेता, एवढं काय तुमचे कलेक्टरची अवलाद आहे का? मला सांगा बरं. साधं 2 मिनिटं त्यांच्याशी बोलायला तुम्हाला वेळ नाही. आणि म्हणून माझी तुमच्या सर्वांना विनंती आहे की अशा बोंधू लोकांना, जे स्वतःला बाबा म्हणून घेतात, महाराज म्हणून घेतात, तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुणाबद्दल बोलतोय, त्यांच्यावर, अशा लोकांवर मुळीच विश्वास ठेवू नका मंडळी. मंडळी, आपले श्रीनाथ संप्रदाय चॅनेल हे छोटे जरूर असेल, आपल्या व्हिडिओला व्ह्यूज देखील कमी येत असतील, पण आपण अशी बोंधुगिरी करत नाही आणि 200-200 रुपये घेऊन लोकांच्या अडचणीचा फायदा तर मुळीच घेत नाही. आणि खरं तर मंडळी, मला सुद्धा तुमच्या सर्वांच्या समस्या जाणून घेणं जमत नाही. तुमच्या सर्वांना देखील मी माझा नंबर देऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज आपण खास फक्त आपल्या श्रीनाथ संप्रदाय चॅनेलच्या सबस्क्रायबरसाठी आणि येणाऱ्या नवीन सर्व साधकांसाठी श्रीनाथ संप्रदाय या नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट काढलं आहे. त्याला तुम्ही सर्व लोकांनी फॉलो करा. तिथे तुम्ही पर्सनली मला मेसेज करू शकता आणि तिथं आपण जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सगळं मोफत करणार आहोत. या बेकारचोट लोकांनी 200-200 रुपये घेऊन तुमच्या अडचणीचा फायदा उचलणं हे आपल्या तत्वात बसत नाही. मंडळी, इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि हो, लोकांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा 2 मिनिटं त्यांच्याशी बोलण्यासाठी पैसे घेणे हे आपल्या तत्वात तर बसतच नाही. पण माझ्या गुरूंनी देखील मला असलं शिकवलं नाही. त्यामुळे पुन्हा विश्वास ठेवायचा हे जरा विचार करा आणि अशा बोंधू लोकांकडून स्वतःची फसवणूक होऊन द्यावं नका, जे साधं फोनवर बोलायसाठी तुमच्याकडून 200-200 रुपये घेत आहेत. असो, माफ करा मंडळी, भावनेच्या भरात वेळेचं भान राहील नाही. आता आपल्या मूळ विषयाकडे आपण वळूया. तर मंडळी, कालचाच विषय आहे. एक व्यक्ती आहेत, म्हणजे खरं तर ते आमच्या घरातलेच आहेत, पण थोडं जरा लांबचं नातं आहे. तर त्यांना आजकाल घरात खूप त्रास होत आहे. सतत घरात वाद, पैशाची समस्या आणि सतत आजारपण. म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की काय साडेसाती मागे लागली, काय कळण झाली, त्याप्रमाणे गेले 1.5-2 वर्ष त्यांना हा सर्व त्रास चालू आहे. पण आता काय झालंय की महिनाभरापासून त्यांचा थोरला मुलगा हा खूपच वेड्यासारखा करायला लागलाय. म्हणजे दिवसभर एकटाच कुठं पण फिरणं आणि अर्ध्या रात्रीचा पण त्यांचा मुलगा गुपचूप निघून जात आहे, कुठं पण एकटाच फिरत बसतोय. आणि याच काळात त्या मुलाने मंडळी 2 वेळा आत्महत्या करण्यास देखील प्रयत्न केला आहे. त्यामुळे काल सहजच ते गृहस्थ माझ्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मला या सर्व गोष्टी सांगितल्या आणि तुला काय थोडंफार कळतंय का बघ असं सांगितलं. पण कसं आहे मंडळी, मुळात मी बाहेरच्या कोणाचंही काही देवाचं बघत नाही.
आणि कुणाची कोडी पण मी घेत नाही. कारण कसं आहे, माझ्या गुरूंनी अजून मला असं लोकांच्या समस्या बघण्यासाठी आज्ञा दिलेली नाही. म्हणजे माझी पण इच्छा आहे की लवकरच मला आज्ञा मिळावी आणि मी सुद्धा लोकांच्या समस्या सोडवाव्यात. कसं आहे म्हणजे 100 मधल्या 10 लोकांना जरी मार्ग दाखवण्यात मला यश मिळालं तरी मी स्वतःला धन्य समजतो. असो, अजून तरी मी बाहेरच्या लोकांचं काही बघत नाही. जेवढं मी शिकलोय आणि जेवढं मला माहित आहे त्यावरूनच मी तुम्हाला माहिती देत असतो, उपाय देत असतो. पण काल जरा मला त्या गृहस्थांविषयी जरा वेळेस काळजी वाटली. कारण म्हणजे कसं असतंय, या ज्या गोष्टी असतात त्या वेळेवर या गोष्टींचा उलगडा झाला नाही तर मग वेळ निघून गेल्यावर याची खूप मोठी किंमत देखील आपल्याला मोजावी लागत असते. म्हणून माझ्या गुरूंना मी सगळं हे नीट समजून सांगितलं आणि त्यांना विनंती करून फक्त एक कौल घेण्याची फक्त त्यांच्याकडून परवानगी घेतली. त्यांचा कौल घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचा एक भंडाऱ्याच्या देवाचा नवस राहिला आहे. आता भंडाऱ्याचा देव म्हणजे मंडळी त्यामध्ये खंडोबा येतो, बाळूमामा येतात, बिरोबा येतो, या प्रकारे असतंय. त्यांना हे सर्व मी सांगितलं तेव्हा थोडंसं त्यांना पण लवकर आठवलं नाही आणि यांच्यानंतर लक्षात आले की 5-6 वर्षापूर्वी त्यांनी खरोखर खंडोबाला एक नवस केला होता. त्यांच्या मुलाला बाळ होण्यासाठी त्यांनी नवस बोललेला होता. लक्षात घ्या म्हणजे आपण भावनेच्या भरात एखादी गोष्ट बोलून जातो पण ती पूर्ण झाल्यानंतर त्याची परतफेड झाली नाही की मग असा त्रास व्हायला चालू होतो आणि कुठलाही त्रास कधी निघेल हे सांगता येत नाही. आता हा नवस करून 6 वर्ष झाले जवळजवळ मंडळी. त्यांचा नातू जवळजवळ 5 वर्षाचा असेल आणि हा त्रास सुरू झालाय आत्ता. म्हणूनच मंडळी उगाच म्हणत नाहीत जुने लोक की देवाचा घाला कळून येत नाही. आणि जर त्यात खंडोबाचा जर काही राहिला असेल किंवा त्याचा जर काही त्रास असेल तर मग तुमचं काही खरं नाही. कारण उगाच त्याला याडा मल्हारी म्हणत नाही. समोरच्याला पार याडा पैसा केल्याशिवाय तो शांत पण बसत नाही. आणि म्हणून मंडळी तुमचा पण जर काही खंडोबाचा नवस वगैरे काय राहिला असेल आणि ते तुम्हाला माहित असेल तर लवकरात लवकर तो फेडून टाका. पण मंडळी या व्यक्तींच्या बाबतीत थोडं विषय जरा वेगळा होता आणि बहुतेक तुमच्यापैकी पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे झालं असेल. आणि आजचा आपल्या व्हिडिओचा विषय देखील तोच आहे. काय होतं मंडळी, आधी कधीतरी आपण कोणत्या तरी देवाला नवस केलेला असतोय पण आपण तो विसरून जातो आणि मग जेव्हा त्रास चालू होतो तेव्हा कुठे मग आपण बघायला चालू करतो, आपण हालचाल करायला चालू करतो आणि मग तेव्हा तिथं सांगितलं जातं की बाबा तुमचा नवस निघत आहे किंवा तुमचा नवस राहिलेला आहे. पण नक्की आपण काय बोललेलं हे आपल्याला आठवत नाही आणि मग खूप समस्या आपल्यासमोर निर्माण होत असतात. आणि या गृहस्थांच्या बाबतीत देखील हेच झालं होतं. नातवासाठी खंडोबाला नवस केलं हे त्यांच्या लक्षात आलं पण नक्की काय नवस केलंय हे त्यांना आठवत नव्हतं. आणि आता या गोष्टीला जवळजवळ 6 वर्ष होऊन गेलेत त्यामुळे नक्की ते काय बोललेत हे आठवणं पण त्यांना जरा शक्यच नाही. आणि म्हणूनच यावर मार्ग काढण्यासाठी आणि तुम्ही कोणत्या देवाला नवस केलाय हे समजण्यासाठी मी त्यांना एक उपाय दिलेला आहे. काही काही लोकांना तर म्हणजे आपण कोणत्या देवाला नवस केलाय हे पण माहीत नसते. त्या लोकांना सुद्धा या उपायामुळे 100% गुण हा मिळणार आहे. त्यांना त्यांची सर्व उत्तरेही मिळणार आहेत. जो उपाय मी त्या व्यक्तीला सांगितलाय तोच उपाय आज तुम्हाला देखील मी सांगत आहे. मंडळी अत्यंत साधा उपाय आहे. 11 दिवस फक्त सलग तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कोणत्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता. आणि या उपायामुळे तुम्ही नवस विसरलेला असू द्या किंवा कुठल्या देवाला नवस केलाय हे सुद्धा विसरलं जरी असला तरी या उपायामुळे तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता हा उपाय कोणत्याही दिवशी तुम्हाला जो कोणता कुलस्वामी असेल, म्हणजे कुणाला खंडोबा असतोय, कुणाला ज्योतिबा असतोय, कुणाला अजून भैरवनाथ असतोय, तर तुमच्या कुलस्वामीला दह्या दुधाने तुम्हाला घरातच अभिषेक घालायचा आहे आणि मुठभर तांदळावर तुम्हाला त्या देवाचा मूर्ती किंवा टाक जे काही तुमच्याकडे असेल ते ठेवायचे आहे. आणि त्यानंतर त्यांच्यासमोर तुम्हाला एक खाऊचे पान आणि त्याला त्या पानात म्हणजे तुम्हाला चुना लावायची, त्यात कात, सुपारी, वेलची हे सर्व टाकून घ्यायचे आणि तुम्हाला त्याचा विडा बनवायचा आहे. आणि आता त्यावर लवंग तुम्हाला असं खाऊन त्याच्यावर लवंग हा तुमच्या कुलस्वामी जो कोण आहे ज्याला आपण तांदळावर स्थापन केलेला आहे त्याच्यासमोर ठेवायचा आहे. आणि त्यांना मी सांगतोय तीच फक्त विनंती करायची आहे बरं का, दुसरं काय बोलायचं नाही. आता हात जोडून तुम्हाला त्यांच्या मूर्तीसमोर म्हणायचं आहे की माझा ज्या कोणाचा आणि जो काही नवस राहिला आहे तो मला दाखवून द्या. माझी चूक झाली की मी त्यांचे ऋण फेडू शकलो नाही, पण मला आता त्यांच्या ओझ्यातून मोकळं व्हायचं आहे, त्यासाठी मला मार्ग दाखवा. मी जे सांगितले आहे तेच आणि तेवढंच फक्त तुम्हाला म्हणायचं आहे, दुसऱ्या ह्याच्या व्यतिरिक्त काय म्हणायचं नाही. कारण म्हणजे यातल्या प्रत्येक वाक्याला काही ना काहीतरी अर्थ आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण एक गोष्ट सांगितली होती की ज्या कारणासाठी मग एखाद्या साधनेसाठी किंवा कशासाठी असेल आपण एखाद्या देवीचे आवाहन करत असतोय
तेव्हा त्या कारणाव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी तुम्हाला किंवा दुसऱ्या इच्छा त्या देवाला कधीच सांगायच्या नसतात. उगाच 50 गोष्टी देवाला बोलायच्या नसतात. ज्या कारणासाठी त्यांचं आपण आवाहन केलंय तेवढं त्यांना सांगायचं असतं. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण आता हा उपाय करताना पण तेच तुम्हाला करायचं आहे. उपाय तुम्ही करता कायसाठी? का तुम्हाला नवस आठवावं म्हणून. तर फक्त तेवढंच बोलायचं, उगाच काहीतरी वेगळं बडबडत बसायचं नाही. म्हणून तुम्हाला म्हटलं की जेवढं मी सांगितलंय तेवढंच फक्त तुम्हाला बोलायचं आहे. असो, तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे हे सगळं बोलून घ्या. तुमच्या कुलस्वामी जो कोण आहे त्याचा जो काही मान आहे, म्हणजे भंडाऱ्याचा मान असेल तर भंडाऱ्याचा, गुलालाचा असेल गुलालाचा, जो काही मान असेल त्याचा, तर त्याची छोटीशी पुडी तुम्हाला बांधून घ्यायची. म्हणजे कागदात छोटंसं ते भंडारा किंवा गुलाल काय असेल ते ठेवा, बांधा, आणि त्या मूर्तीच्या किंवा टाकाच्या पायापाशी तुम्हाला ही ठेवून द्यायची. आणि ही सकाळची तुम्हाला पूजा करायची बरं का. ते त्यांच्या मानाची पुडी त्यांच्या पायापाशी तुम्हाला ठेवून द्यायचे. दिवसभर ती तुम्हाला तिथंच ठेवायची आणि त्याच दिवशीपासून सलग 11 दिवस झोपताना तीच पुडी तुम्हाला तुमच्या उशाखाली ठेवून झोपायचं आहे. आणि सकाळी जागा आली की उठल्यानंतर तीच पुडी परत देवाचे होते ते जागी देवाच्या पायापाशी तुम्हाला ठेवून द्यायची. फक्त मंडळी 11 दिवस पवित्र राखा. आणि मंडळी मी तुम्हाला खात्री देतो, मंडळी माझ्या विद्येवर आणि माझ्या गुरूंवर पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण श्रद्धा आहे. तुम्हाला 100 नाही 101% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 11 दिवस तुम्हाला थोडं करून तुमचे जे काय उत्तर आहेत, जे पण तुम्हाला 900 प्रश्न आहेत की नवस आठवत नाहीये, कुठल्या देवाचं नवस आहे ते आठवत नाही, कधी केलाय, काय केलंय, कशासाठी केलंय, हे सगळं तुम्हाला 11 दिवस थोडं करून 11व्या दिवशीपर्यंत तुम्हाला ते सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं हे मिळून जाणार आहेत. या गोष्टींचा पूर्णपणे उलगडा हा होणार आहे. आणि जर समजा असं नाही झालं तर त्या गोष्टीला मी जबाबदार राहतो. मग तर झालं. फक्त अट एवढीच आहे माझी की तुम्हाला तुमच्या नवसाचा पूर्ण उलगडा झाल्यानंतर लवकरात लवकर तो नवस तुम्हाला फेडायचे. नाहीतर उगाच काय होईल माहितीये का, आधीच तुम्हाला नवस माहित नव्हता, त्यात तुम्हाला समजा हा उपाय केल्यानंतर नवस आठवणार आहे. आता ते झाल्यानंतर मग तुम्ही जर नवस फेडला नाही तर काय होईल विषय की तुमचा कुलस्वामी पण तुमच्या मागे हात धुवून लागेल आणि मग अवघड विषय होतील. त्यामुळं 11व्या दिवशी तुम्हाला हा नवस 100% पूर्ण कळणार आहे, तुमच्या सगळे उत्तर भेटणार आहेत. त्यानंतर लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तो नवस तुम्हाला फेडून घ्यायचा आहे. आणि 12व्या दिवशी तुम्हाला पुन्हा तुमच्या कुलस्वामीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि ते तांदूळ जे तुम्ही मुठभर तांदूळ ज्याच्यावर देवाला ठेवलं होतं ते तांदूळ आणि तो विडा तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे. हे झाल्यानंतर हा आपला 11 दिवसांचा उपाय हा समाप्त होणार आहे. 11व्या दिवशीपर्यंत तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरे हे मिळून जाणार आहेत. आता ह्या माहितीविषयी जर तुम्हाला काय अजून समस्या असतील किंवा जर शंका असतील की दादा हे कसं करायचे किंवा हे काय आहे, तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा हा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि मी देत पण असतोय. त्यामुळे काय शंका असतील ते कमेंटमध्ये विचारा. आणि ही लाख मोलाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या श्रीनाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकननी प्रेस करा, ज्यामुळे अशीच महत्त्वाची माहिती आणि असेच महत्त्वाचे उपाय हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अलख निरंजन आदेश.